बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान बनवण्याचे आमिष दाखवून तिघांनी चक्क बोगस भरती आयोजन केली होती। पोलीस भरतीप्रमाणे त्यांची मैदानी चाचणी देखील घेण्यात आली। पात्र उमेदवारांना पैशाची मागणी करताच या टोळीचा भांडाफोड झाला आणि त्यांची रवानगी थेट पोलीस ठाण्यात करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील 3 भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद आणि तुम्ही पाहत आहात सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध चॅनल लोकप्रधान न्यूज चॅनल। संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा नाट्यमय घोटाळा उघडकीस आला। या प्रकरणी विशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव या घोटाळेबाजांना पोलिसांनी अटक केली आहे। हे सर्व सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर येथील रहिवासी आहे। संभाजीनगर येथील सिटी चौक पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर 17 डिसेंबरच्या सकाळी हुबेहूब पोलीस भरतीसाठी भरती आयोजित केली गेली। भल्या पहाटेच अनेक तरुण हजर झाले। सर्व उमेदवारांना एका रांगेमध्ये उभे करण्यात आले। लष्कराप्रमाणे शिस्त समजून सांगून भरतीची प्रक्रिया राबवण्यात आली। पगार निकष सांगण्यात आले। कागदपत्र गोळा करून सर्वांची मैदानी चाचणी घेण्यात आली। यातील 92 जणांना आरोपींनी संपर्क करून 25 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता पुन्हा त्याच मैदानावर अंतिम प्रक्रियेसाठी बोलावले देखील होते। 17 डिसेंबर रोजी पोलीस भरतीप्रमाणे हुबेहूब उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली। त्यात 1200 मीटर धावणे, गोळाफेक अशी रचना होती। 25 डिसेंबर रोजी येताना नियुक्त उमेदवारांनी 6000 रुपये घेऊन येण्याची सूचना करण्यात आली, परंतु बागुल आणि त्याच्या मित्रांना तेव्हाच संशय आला। सदर भरतीबाबत काही जणांनी परवानगी व काही कागदपत्रांची मागणी केली आणि आरोपींची बोबडी वळली। तोपर्यंत सर्वांनीच 6000 रुपये त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर केले होते। संतप्त उमेदवारांनी तिघांना पकडून संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात हजर केले। पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या आदेशावरून निरीक्षक दिलीप चंदन यांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली। त्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली पाहूया। नमस्कार, मी ACP शिंदे, सिटी डिव्हिजन, छत्रपती संभाजीनगर। काल दिनांक 25/12/2024 रोजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर येथील ग्राउंडवर महाराष्ट्र कमांडो फोर्स या नावाने 3 इसमांनी काही उमेदवारांच्या मुलाखती घेणे, त्यांची रिक्रुटमेंट करणे यासारखे बेकायदेशीर कृत्य केलेले आहे। विशेष म्हणजे या महाराष्ट्र कमांडो फोर्सचं कोणतंही रजिस्ट्रेशन नसल्याने ही भरती पूर्णतः बेकायदेशीर होती। या बेकायदेशीर भरतीमध्ये विशाल मोहन देवळे, विकास बापू माने आणि सनी लाला बागान या तिघांनी मिळून जवळजवळ 91 विद्यार्थ्यांचे 3, 6 ते 12,000 असे वेगवेगळ्या प्रकारे पैसे, काही ऑनलाईन तर काही रोख स्वरूपात असे जवळजवळ 5,34,000 रुपये गोळा केले। याची माहिती त्या विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर, हा प्रकार जो बोगस आहे माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता आमच्या सिटी चौक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तत्काळ त्या ठिकाणी गेले आणि या तिघांना जे बेकायदेशीर कृत्य करत होते त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना पोस्टेला आणून त्यातील जो पीडित विद्यार्थी आहे निखिल निंबा बागुल याच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 427/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4) (4) आणि 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सिटी चौक पोलीस स्टेशनचे API दिलीप चंदन यांच्याकडे देण्यात आला आहे। दिलीप चंदन यांनी या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे मिळून आलेले रोख रक्कम 3,35,800 रुपये जप्त केलेले आहेत। तसेच आरोपींकडे मिळालेली क्रेटा गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे आणि अधिक तपासाकरता त्यांनी या 3 आरोपींना मान्य कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांचा 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। पुढील तपास API दिलीप चंदन हे करत आहेत। ते घेतलेले आहे तर त्या तुमच्या पैसे परत मिळतील का? पैसे तर परत मिळतील, परंतु त्यासाठी त्यांना कोर्ट ऑर्डर करावं लागणार आहे।
कारण आता हे जप्त झालेले आहेत कोर्टाच्या आदेशाने, आणि त्यांना ज्या ते जे दिलेले आहे त्याची पावती असेल किंवा ऑनलाईन असेल अशी कोणती तरी त्या याची खून असावी तरच कोर्टाची ऑर्डर होईल त्याची, आणि कोर्टाची ऑर्डर झाली तर त्यांना मिळून जाईल ती. असे प्रकार घडू नये म्हणून आपण काय आवाहन करणार? आम्ही यासाठी जनजागृती करू शकतो, आपल्या माध्यमातून पण सांगू शकतो की असे जे कोणी बेरोजगार युवकांचा गैरफायदा घेत आहेत, आपल्या भुलभुलया अशा जाहिराती देत आहेत. विशेष म्हणजे ही कोणत्याही अधिकृत पेपरला जाहिरात आली नव्हती, याची आपल्या व्हॉट्सअपवर जाहिरात आलेली, आणि त्याला आपले मुलं नोकरीच्या तलाशमध्ये जे मुलं आहेत ते भुललेले आहेत. तर अशा ज्या बोगस जाहिराती त्यांना कुणी भुलू नये आणि असे बळी पडू नये असं मी आपल्या मार्फतीने आवाहन करतो. नियुक्ती आणि गणवेश शुल्क 6,000 रुपये. या बोगस भरती प्रकरणामध्ये आरोपींनी पात्र उमेदवारांना कंत्राटी स्वरूपाची भरती सांगून 11 महिन्यांचा करार बंधनकारक असल्याचं सांगितलं. 12,000 रुपये मासिक वेतन देण्याचे आश्वासन देखील दिले. मात्र नियुक्ती व गणवेशासाठी 6,000ची मागणी उपस्थित असलेल्या उमेदवारांकडून करण्यात आली होती. आरोपी विशालचा भाऊ लष्करात जवान आहे. सनीने सिव्हिल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे. विशाल व विकास मात्र 12वी पास आहे. उमेदवारांचा विश्वास बसावा म्हणून ते नेहमी चक्क लष्कराच्या गणवेशात असायचे. मात्र काही तरुणांनी शंका उपस्थित केली आणि अनेक तरुण फसवणुकीपासून वाचले. तिन्ही आरोपी सध्या जेलची हवा खात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एखाद्या चित्रपटाला शोभेल असं हे बोगस भरतीचं रॅकेट काही जणांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलेलं आहे. यामध्ये जे लष्करी गणवेश परिधान केलेले युवक आहेत ते सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या महाराष्ट्र फोर्स कमांडोच्या बोगस भरती प्रकरणी तिघांना अटक केलेली असून अनेकांची यामध्ये फसवणूक झाल्याचे प्रकार आता समोर आलेले आहे. तर तुम्हाला ही क्राईम स्टोरी कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा, आणि आपण पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत नमस्कार.